नमस्कार. देशोन्नती यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद आंबेकर आपलं स्वागत करतो. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणूक ही अंतिम चरणात आहे आणि प्रचाराचा धुराळा चांगलाच उडालेला आहे. शनिवार, रविवार आणि पुढचे 5 दिवस हा विविध नेत्यांच्या सभांनी गाजणार आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 तारखेला निवडणूक आहे आणि या निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पार्टी अर्थात महाविकास आघाडी आणि महायुतीसोबतच वंचित बहुजन आघाडी समर्थित अपक्ष उमेदवार श्री किशोरजी गजभिये हे सुद्धा रिंगणात आहे. मागील वर्षी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी जवळपास 4,70,000 मतं घेतली होती आणि यावेळेस सुद्धा ते अपक्ष म्हणून रिंगणात आहे. एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे. आज आपल्या देशोन्नती यूट्यूब चॅनलच्या स्टुडिओत ते इथे आलेले आहेत. आज त्यांच्यासोबत या सर्व विषयावर, लोकसभा निवडणुकीतील प्रचार आणि त्यांची भूमिका, या सर्व विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार किशोर गजभिये सर. नमस्कार. मी आपला फार वेळ घेत नाही, परंतु काही प्रश्न रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या निमित्ताने काही प्रश्न आम्हाला आणि मतदारांना आहेत, तेच मी आपल्याला विचारतो. मागील वर्षी किंवा मागील निवडणुकीत आपण काँग्रेसचे उमेदवार होते, पण यावेळेस अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहण्याचा विचार आपल्या मनात कसा काय आला? मी 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे रामटेक लोकसभा मतदारसंघाची जो राखीव मतदारसंघ आहे येथून माझी उमेदवारी केली होती. त्यावेळेस मी काँग्रेस पक्षाला तिकीट मागितलं नव्हतं. कोणीही उमेदवार तयार नव्हता, म्हणून काँग्रेस पक्षानं जबरदस्तीनं मला ही तिकीट दिली आणि मला एक प्रकारे बळजबरीनं त्या ठिकाणी निवडणूक लढावी लागली. केवळ 10 दिवस शिल्लक असताना, मतदानास केवळ 10 दिवस शिल्लक असताना मी ती उमेदवारी केली आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या सहकार्याने संपूर्ण मतदारसंघ आम्ही पिंजून काढला. 10 दिवसात जे जे शक्य झालं ते केलं आणि मला त्या निवडणुकीत 4,71,000 जवळजवळ मतं मिळाली. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारापैकी ही 3ऱ्या नंबरची सर्वाधिक मतं आहेत. तर इतकी, आणि विदर्भात 1 नंबरचीच आहेत. तर त्यामुळे इतकी जास्त मतं मिळाली असताना आम्ही जेव्हा काँग्रेस पक्षाच्या हायकमांडला सांगितलं की आता मला काय करायला पाहिजे, तर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मला सांगितलं की तुम्ही आपला लोकसभा मतदारसंघ सोडू नका आणि या मतदारसंघाशी सातत्याने संपर्क ठेवा, फिरत राहा, दौरे करत राहा आणि जनसंपर्क वाढवत राहा. मी ते केलं. 5 वर्ष हे केल्यानंतर आता जेव्हा निवडणुकीसाठी आमचा म्हणजे उमेदवारांचा विचार झाला, तेव्हा मात्र मला काँग्रेस पक्षाने, मी अर्ज केला असताना सुद्धा मला डावललं आणि एका अन्य उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे माझ्यासमोर मग अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण मी मेहनत केलेली आहे, 4,71,000 मतं घेतलेली आहेत. 5 वर्ष मी आपला वेळ, श्रम आणि पैसा याच्यामध्ये घालवलेला आहे आणि मला उमेदवारी मिळेल असं केवळ मलाच नव्हे तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकाला असं वाटत होतं की यावेळेस जर किशोर गजभिये साहेबांना उमेदवारी मिळाली तर ते 100% निवडून येतील. आणि असं असताना काँग्रेस पक्षाने अनपेक्षितपणे हा निर्णय घेतला आणि तो आश्चर्यकारक आहे. ओके. रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने सुरुवातीला रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. तो सगळा घटनाक्रम आपल्याला माहीत आहे. त्यानंतर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना तिकीट जाहीर झाली, ते काँग्रेसचे. त्यानंतर महायुतीचे जे उमेदवार आहेत ते राजू पारवे हे सुद्धा काँग्रेसचे आमदार होते आणि त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गट स्वीकारला आणि त्यातून त्यांनी उमेदवारी घेतली. म्हणजे आपण श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे, राजू पारवे मूळचे काँग्रेसचे आणि आपण सुद्धा मूळचे काँग्रेसचे, असे तिन्ही काँग्रेसशी जोडलेले उमेदवार रिंगणात आहेत. तर या तिघांमध्ये म्हणजे जरी थेट लढत होत आहेत असं पूर्वी जरी म्हणायचे, तरी वंचित बहुजन आघाडीने आपल्याला पाठिंबा दिल्यामुळे या लढतीत आता रंगत आलेली आहे आणि ती त्रिकोणी होत आहे असं जनतेला वाटतं, मतदारांना वाटतंय. पण आपल्या समोर खरं आव्हान कोणाचं आहे असं आपल्याला वाटतं? बघा, यावेळेस 3 जे प्रमुख उमेदवार रिंगणामध्ये आहेत ते तिघही काँग्रेसचे आहेत. हे जे आपण सांगितलं ते खरं आहे. त्याला मी थोडंसं वेगळ्या स्वरूपानं मांडतो. काँग्रेसचा उमेदवार हा खरोखर काँग्रेसचा उमेदवार नाही. अच्छा. तो ऐनवेळी काँग्रेसचा ठप्पा लावलेला उमेदवार आहे. अच्छा. दुसरे जे उमेदवार आहेत जे भाजपचे आहेत ते देखील काँग्रेसमधून आयात केलेले उमेदवार आहेत. आणि तिसरा उमेदवार म्हणजे मी, हा मूळ काँग्रेसचा आणि आता अपक्ष उमेदवार आहे. तर तिन्ही काँग्रेसचे असलेले पण आता नसलेले अशी ही निवडणूक आहे. हे थोडं इंटरेस्टिंग आहे. माझ्यासमोर जे आव्हान आहे किंवा मी जे बघतोय ते असं की
या निवडणुकीमध्ये माझं असं मत आहे आणि आग्रही मत आहे की पक्ष म्हणून माझ्याकडे बघू नका, उमेदवार म्हणून बघा. आपण जेव्हा खासदार निवडून देतो तो लोकसभेत कर्तव्य बजावण्यासाठी, लोकसभेत कामगिरी करण्यासाठी पाठवतो. केवळ काँग्रेस पक्षाचा ठप्पा असलेला एक सामान्य व्यक्ती किंवा एक माणूस म्हणून पाठवत नाही, तर एक त्या पक्षाचा प्रतिनिधी आणि 24 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस तिथे आपण पाठवतो. त्याला प्रभावीपणे इथल्या विकासाचे मुद्दे, जनतेचे मुद्दे, लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या, लोकांच्या अडचणी या सगळ्या गोष्टी त्याला मांडता आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याचा अभ्यास असला पाहिजे. म्हणजेच उमेदवार हा सक्षम असला पाहिजे, योग्य असला पाहिजे, अभ्यासू असला पाहिजे, उच्च शिक्षित असला पाहिजे. पण तसं काही घडताना दिसत नाही. उरलेल्या दोन्ही उमेदवाराची जर माझ्याशी तुलना केली तर मी केव्हाही त्यांच्यापेक्षा सरस असणार आहे. शिवाय मला लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव आहे, शिवाय मी स्थानिक असल्यामुळे मी या ठिकाणी सर्व प्रश्नांची मांडणी चांगल्या पद्धतीने करू शकतो. मला विकासाची जाण आहे, विकासाचे मुद्दे कोणते याची जाण आहे आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मी माझ्या त्या वचननाम्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून मी या उमेदवाराशी तुलना करताना उमेदवाराची योग्यता बघा, त्याच्या मागे कोणता पक्ष उभा आहे, कोणी उभा केलाय हे बघू नका. योग्यता बघा, पात्रता बघा आणि मेरिट बघा, असं माझं म्हणणं आहे. काँग्रेसचा जो प्रचार चालू आहे किंवा महाविकास आघाडीचा जो प्रचार चालू आहे तो संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला मत द्या किंवा काँग्रेसला मत द्या अशा पद्धतीचा प्रचार चालू आहे. यावर आपलं काय मत आहे? महाविकास आघाडीने आपल्या प्रचाराचा एक मुद्दा ठेवलेला आहे की संविधान धोक्यात आहे म्हणून काँग्रेसला मतदान करा. हा जो विचार आहे हा महाविकास आघाडीचा तर आहेच, परंतु त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षाचा हा मोठा विचार आहे. माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की जेव्हा जेव्हा काँग्रेसला दलित मतांची आवश्यकता पडते तेव्हा ते संविधान धोक्यामध्ये आहे, संविधान खतरे में अशा प्रकारची आवई उठवतात. हे फक्त एक बुजगाव आहे, हा फक्त एक बोगी आहे ती. आणि जेव्हा जेव्हा त्यांना दलित मतांची आवश्यकता पडते तेव्हाच ते उपस्थित करतात. संविधान खतरे में ते 12 महिने खतरे में आहे, 5 वर्ष खतरे में आहे, त्यावेळेस ते अशी गोष्ट उपस्थित करत नाही, निवडणुकीच्या वेळी करतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की दलितांची मतं घ्यायची असतात तेव्हा संविधानाचा विचार केला जातो. का? कारण दलितांना आंबेडकर प्रिय आहे, दलितांना संविधान प्रिय आहे. भलेही काँग्रेसवाल्यांना संविधान प्रिय नसेल, पण दलितांना प्रिय असल्यामुळे ते त्यांच्या भूलथापांना बळी पडतात. यावेळेस दलितांनी या भूलथापांना बळी पडू नये असं माझं स्पष्ट मत आहे. ही फक्त त्यांचा जो कोणी उमेदवार असेल तो किती पात्र आहे, किती अपात्र आहे, किती योग्य आहे, किती अयोग्य आहे हे मला माहित नाही, परंतु त्याला निवडून आणण्यासाठी आणि दलितांची मतं घेण्यासाठी हे उभं केलेलं बुजगाव नाही. याच्यात तथ्य नाही म्हणजे संविधान धोक्यामध्ये नाही अशातला भाग नाही. पण ज्यावेळी आणि ज्या पद्धतीने हे मांडलं जात आहे की संविधान धोक्यामध्ये तर ह्याला मतदान करा, नाहीतर मग तुमचं संविधान धोक्यामध्ये येईल. संविधान काय आमचं एकट्याचं आहे? 140 कोटी लोकांचं संविधान आहे. 140 कोटी लोकांनी संविधान वाचवायची आवश्यकता आहे, फक्त दलितांनी वाचवायची आवश्यकता आहे का? तो कुठेतरी स्वार्थ याच्यामध्ये दडलाय म्हणून ते अशा प्रकारची बात करतात. याच्यात काही तथ्य नाही. म्हणजे आपलं म्हणणं आहे की संविधान धोक्यात आहे हा जो काँग्रेसचा प्रचार चालू आहे तो केवळ आणि केवळ राजकारणाचा आहे, केवळ आणि केवळ राजकारणाचा भाग आहे. दुसरीकडे असंही एक बोललं जातंय की जेव्हा मोदी सरकार किंवा नरेंद्र मोदी अब की बार 400 पार हा नारा देत आहे, संविधानात जर बदल करायचा असेल तर 3/4 बहुमत हवं, म्हणजे जवळपास 385 ते 400 सदस्य त्या लोकसभेत हवे असा एक सूर समोर येत आहे. तर या अबकी बार 400 पार या नाऱ्यामागे किंवा या घोषणेमागे हे षडयंत्र तर नाही ना? बघा, संविधान जर बदलायचं असेल किंवा संविधानामध्ये दुरुस्ती करायची असेल तर साधारण दुरुस्ती ही सामान्य बाब आहे. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 106 वेळा संविधानामध्ये दुरुस्त्या झाल्या आहेत. काल परवा कोणीतरी 80 वेळा झाल्या असं म्हटलेलं आहे, पण त्या 106 वेळा संविधान दुरुस्त झालेलं आहे. त्याच्यामुळे संविधानातली दुरुस्ती ही सामान्य बाब आहे. काही कलमातील तरतुदी बदलायच्या असतात, कालमानाप्रमाणे काही तरतुदी वगळायच्या असतात आणि नवीन घालायच्या असतात वगैरे वगैरे. तर ह्या तरतुदी हे अमेंडमेंट आहे. अमेंडमेंट म्हणजे दुरुस्ती आहे, त्याच्यात काही अडचण नाही. परंतु संविधानाचा जो मूलभूत ढाचा आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हे जे आहे ते बदलता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये म्हटलंय. एक वेळा नाही, अनेक जजमेंटमध्ये म्हटलंय की तुम्हाला संविधानाचा मूळ ढाचा बदलता येणार नाही. काय मूळ ढाचा? तो आपल्या प्रास्ताविकेमध्ये आहे. संविधानाची जी प्रास्ताविका आहे, जे प्रिॲम्बल आहे, त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे दिलं आहे भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय
या चतुसूत्रीवर आधारित आहे. प्रत्येक माणसाची प्रतिमा प्रतिष्ठा ही जपली जाणार आहे. प्रत्येक माणसाला समान संधी दिली जाणार आहे. नोकरीची संधी, शिक्षणाची संधी आणि त्यांच्या जीवनामध्ये चांगला माणूस म्हणून जगण्याची संधी प्रत्येकाला दिली जाईल. हा संविधानाचा मूलभूत ढाचा आहे. त्या ढाच्यामध्ये बदल तुम्हाला करता येणार नाही आणि त्यामुळे हा बदल जर करायचा असेल तर तुम्ही सांगता त्याच्याप्रमाणे तो बदल करावा लागेल. पण मग ती नवीन घटना निर्माण केल्यासारखंच होईल. आता एक स्टेटमेंट आणखी आलेलं आहे माननीय प्रधानमंत्री यांचं की 10 साल तो ट्रेलर है, फिल्म अभी बाकी है. याचा अर्थ काय होतो? याचे अनेक अर्थ लागू शकतात की आम्ही आतापर्यंत जे केलं तो एक मासला होता, ते एक ट्रेलर होतं, मूळ सिनेमा आता याच्या पुढे होणार आहे. तर 10 वर्षात जर एवढे बदल झाले किंवा एवढ्या घटना घडल्या तर पुढच्या काळामध्ये काय घडणार आहे? म्हणून लोकांना ते एक अस्वस्थतेचं वातावरण एक निर्माण झालेलं आहे. याला असंही म्हणता येईल की कदाचित एक पार्श्वभूमी तयार करण्यासाठी, वातावरण तयार करण्यासाठी, म्हणजे समजा थंडी असेल तर गरमी निर्माण करण्यासाठी, गरमी असेल तर थंडी निर्माण करण्यासाठी एक सुरुवात कुठेतरी करावी लागते आणि हळूहळू मग ते ॲक्लेमटाईज होतात. म्हणजे त्या हवामानाचा त्यांना हळूहळू सवय होते आणि मग ते त्याच्यामध्ये रुळतात. असं काहीतरी असण्याची शक्यता आहे. आपण यावर्षी रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून समोर जात आहात, मतदारांच्या समोर जात आहात. तर एक अपक्ष उमेदवार म्हणून, म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा आपल्याला पाठिंबा आहेच, परंतु अपक्ष उमेदवार म्हणून समोर जाताना प्रचाराचे काय काय मुद्दे आपण घेतले आहात? मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे मी माझा एक वचननामा तयार केला आहे. 17 मुद्द्याचा माझा वचननामा आहे. तो माझ्या त्या पॅम्पलेटमध्ये आलेला आहे. पण त्यातले ठळक 5 मुद्दे मी सांगतो. माझा पहिला मुद्दा असा आहे की गेल्या 10 वर्षामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघात अजिबात विकास झाला नाही. त्यामुळे विकासाचा बॅकलॉग हा 100% आहे. विकासाचा अनुशेष हा 100% आहे. आगामी 5 वर्षांमध्ये मी हा बॅकलॉग भरून काढू इच्छितो. कोणता बॅकलॉग आहे? नोकऱ्यांचा बॅकलॉग, रस्त्यांचा बॅकलॉग, रोजगाराचा बॅकलॉग. या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न जसे आहेत तसेच प्रलंबित आहेत, त्यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा बॅकलॉग. त्यानंतर महिलांचे जे प्रश्न आहेत, महिलांना त्यांना रोजगार पाहिजे, त्यांना संरक्षण पाहिजे, महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्या संदर्भातला एक मोठं काम करण्याची आवश्यकता आहे. आणि शेवटचं म्हणजे हा मतदारसंघ राखीव आहे. तर मतदारसंघ जर राखीव असला आहे आणि उमेदवार जर अनुसूचित जातीचा आहे तर त्याला अनुसूचित जातीच्या प्रश्नाविषयी प्रश्न उपस्थित केलेच पाहिजे. लोकसभेमध्ये एकही प्रश्न उपस्थित केला नाही कृपाल तुमाने यांनी. मी नाव घेऊन सांगतो, कारण ते मागच्या वेळेस देखील मी उमेदवारी केलेली आहे आणि त्यांच्या सगळ्या कामगिरीचा आढावा आम्ही बघितलेला आहे. तर मागचे खासदार यांनी एकही प्रश्न लोकसभेमध्ये अनुसूचित जातीच्या प्रश्नाविषयी, शिक्षणाविषयी, रोजगाराविषयी, निवास जे आहे म्हणजे त्यांना घर बांधून देणे इत्यादी याच्यावरती उपस्थित केलेले नाहीत. त्याच्यामुळे हा सगळा बॅकलॉग आपल्याला दूर करायचा आहे. ह्याच्यातले अनेक मुद्दे राज्याशी संबंधित असतील, पण जास्तीत जास्त मुद्दे हे केंद्र सरकारशी संबंधित आहेत. म्हणून हा 5 विषयाचा माझा हे आहे. शेवटचा मुद्दा आहे माझा, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. ओबीसीच्या जनगणनेसाठी मी आग्रही राहणार आहे. ओके. उमेदवार म्हणून समोर जाताना मतदारांना आपण काय सल्ला देऊ इच्छिता किंवा काय आवाहन करू इच्छिता? रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदार 24 लाख मतदार आहेत. 24 लाख मतदार हे जवळजवळ सर्व शेतकरी आहेत. कारण उद्योगच नाही, उद्योग नाहीच रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये. सर्व उद्योग शहरामध्ये आहेत आणि बुटीबोरीला एखादा उद्योग असला तरी ते अधिकतर बंद पडलेले आहेत. हिंगण्यामधले 50% कारखाने बंद पडले आहेत. बुटीबोरीचे अनेक कारखाने बंद पडले आहेत. मिहान जो आहे तो फेल झालेला प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे मिहानमध्ये कंपन्या आले नाही आणि रोजगार देखील निर्मिती झाली नाही. लोकांनी उगाच त्या ठिकाणी मल्टी स्टोरीड रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस बांधून ठेवले. लोकांना वाटलं इथे नोकऱ्या मिळतील आणि लोक आमचे फ्लॅट खरेदी करतील. आता तेही अडचणीमध्ये आलेले आहेत. अशी अवस्था आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला हा जो शेतकरी वर्ग आहे आणि बेरोजगारी इतकी जास्त आहे की प्रत्येक गावामध्ये 20 ते 25 तरुण मुलं पानटपरीवर बसून चर्चा करताना दिसतात आणि त्यांना विचारलं तुमची समस्या काय, तेव्हा त्या हाताला काम नाही. हाताला काम नाही ही मेजर समस्या आहे. शेतकरी लोकांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही ही दुसरी समस्या आहे. शेतकऱ्याचं शोषण होत आहे. 1 रुपयात पीक विमा या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांचं शोषण आहे. ते कसं या ठिकाणी सांगायला वेळ नाही, पण त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करू शकतो. शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आणि महाराष्ट्र सरकारचा पैसा लुटणारी ही योजना आहे खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी. अशा अनेक समस्या आहेत. त्यांना बी बियाणं देताना सुद्धा त्यांची फसवणूक केली जाते. आज असली बियाणं
हे फार कमी मिळतं आणि नकली बियाणं जास्त मिळतं. कधी कधी 40 ते 50% पीक उगवत नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. फर्टिलायझर त्यांना मिळत नाही, तिथेही बोगस होतं काम होतं. तर अशा प्रकारे अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या ज्या आहेत त्या दृष्टीनं मला आता या शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की तुमच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला सुशिक्षित उमेदवार पाहिजे, ज्याला प्रश्नांची जाण आहे, ज्याला माहिती आहे. आणि ज्याला माहिती आहे तोच प्रश्न उपस्थित करू शकतो. लोकसभेमध्ये अभ्यासपूर्ण भाषण करावं लागतं, प्रश्न सुद्धा अभ्यासपूर्ण मांडावा लागतो. कारण तुम्ही जर तो अभ्यासपूर्ण मांडला नाही तर अन्य लोक तुमच्यावरती टीका टिप्पणी करून वादविवाद करून तुम्हाला खाली बसवतील आणि सगळा तिथे घोळ होईल. त्यामुळे अभ्यास असलेला चांगला उच्च शिक्षित उमेदवार पाठवा. आणि तो उमेदवार जर उपलब्ध आहे आपल्याकडे तरी सुद्धा त्याला डावलून दुसरा उमेदवार जर तुम्ही पाठवत असाल तर मग तुमचा विकासाचा बॅकलॉग हा पुन्हा जसाचा तसाच राहील. या क्षेत्राचा विकास होणार नाही. माझ्याकडे योजना आहेत, प्लॅनिंग आहे, दूरदृष्टी आहे. रोजगार कसा निर्माण करावा, पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगार, वन पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगार आणि छोटे उद्योग याच्यामधला रोजगार, या सगळ्या गोष्टीचं नियोजन माझ्याकडे आहे. त्याचं ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे आहे. माझ्यासारख्या सक्षम उमेदवाराला जर तुम्ही पाठवलं तर निश्चितपणे कल्याण विकासाचा ध्यास घेऊन मी आपल्या लोकांचं कल्याण करू इच्छितो. एवढंच मला सांगायचं आहे. माझं चुनाव चिन्ह, माझे निवडणूक चिन्ह, मी अपक्ष असल्यामुळे प्रेशर कुकर आहे. तर कृपा करून प्रेशर कुकर हे निवडणूक चिन्ह लक्षात ठेवा. कारण मागच्या वेळेस आणि मी वंचित बहुजन आघाडी समर्थित उमेदवार आहे. मला वंचित बहुजन आघाडी या नोंदणीकृत पक्षाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मला त्यांच्या पक्षाचा पाठिंबा दिला आहे. त्याच्यामुळे आता माझी ताकद वाढलेली आहे आणि ती आणखी वाढवण्याची माझी इच्छा आहे. तर त्यामुळे माझं जे चिन्ह आहे, आधीचं जे चिन्ह होतं वंचित बहुजन आघाडीचं ते गॅस सिलेंडर होतं, आता ते राहिलं नाही. आता प्रेशर कुकर हे चिन्ह आहे. त्यामुळे प्रेशर कुकर हे चिन्ह लक्षात ठेवून इथल्या नागरिकांनी आणि मतदारांनी मला प्रचंड बहुमताने निवडून द्या असं कळकळीचं आवाहन आणि विनंती मी सर्वांना करतो. निश्चितच सर, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आपला अजेंडा हा मतदारांपर्यंत पोहोचवला. देशोन्नतीच्या विचारपीठावरनं हा नक्कीच सर्व मतदारांपर्यंत पोहोचेल अशी मी आशा व्यक्त करतो. आपण इथे आलात आणि आमच्या प्रश्नांना अगदी मनमोकळेपणाने उत्तरं दिले त्याबद्दल मी पुनश्च एकदा देशोन्नती YouTube चॅनल आणि देशोन्नती परिवारातर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.